Agar kedua cuma boyo sarki boyo hai malbi. Ekiwala ke to man lagi boyo अध्यक्ष आहे आणि एकीवेळे बोयो कुछ अत्याचार किरियो. तिया मन लगाव्या मा विनय भंग केयु तिया. तिया ये कानो केता तियन पदाव्य कापू आखी दे तुम. तिया कानो केता तुम आपण निवडून आले का? एवढं नाही चाले. एक बोयो हम लाडकी बोई आपताना तुम वाटा जोस्ता तुम्हार केडा पाथरी सिरियो आ केडा विनय भंग किरियो. हां तो विचार क्या जोसला आमदार साहेब किती विनय भंग किन यहाँ जना मन लगे के का जान भी उड़ा और मन तुम्हारा पूरा कुछ साथ सच में है. तुम्हारा पूरा कुछ साथ सच में है. सब पूरा परिसर मेरी चाय मार भी और माँ पे चले तो अन्याय है तुम्हें. हम पाओ तुम्हारा भी को में बोया पाओ बता आपने एक ही भी लड़ू लड़ाई लड़ाई वाला पता है लड़ाई राजकारण समाज लड़ाई आपको समझ एक लड़ाई है या ना नेता बोली निवडून आपल्याला कोण नेता पक्षात कोण एकदा नेता काय काम तू वाका एनो जजमेंट जय श्री कन्या के जजमेंट तुम वाका नीम का पत्ता कड़वा है. नीम का पत्ता कड़वा है. नीम का पत्ता कड़वा है. अक्कलकुवा विधानसभेचे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आमच्या पाडवी यांनी काल परवाच एका आदिवासी महिलेचा विनयभंग केला आहे. त्यांना बेदम मारहाण केली आहे. त्यांच्या नातेवाईकांना आमच्या पाडवी व त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे असा आरोप झालेला आहे. या घटनेचा आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो. कोणताही आमदार असो अशा पद्धतीची गुंडगिरी आमची संघटना किंवा आदिवासी समाज खपवून घेणार नाही. आमदारांना चांगलं कार्य करावं यासाठी जनता निवडून देत असते. आमच्या पाडवी काल परवाच पैसे वाटून आमदार झालेला आहे आणि पैसे वाटून आमदार झाल्यानंतर आतापासूनच त्यांनी जनतेला मारहाण करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे एक चुकीचा संदेश समाजामध्ये जात आहे. एक बेईमानी होण्यासारखी, एक निर्लज्जपणाची आणि एक कलंक लावण्यासारखी ही घटना घडलेली आहे. म्हणून आम्ही संघटनेतर्फे त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो. ज्यांनी आदिवासी महिलेला अशा पद्धतीची वागणूक दिलेली आहे, मारहाण केलेली आहे, त्या सर्वांचा आम्ही निषेध व्यक्त करतो. अशा प्रकारची कुठलीही घटना आम्ही संघटना म्हणून खपवून घेणार नाही. मग तो आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, मग तो कोणत्याही पार्टीचा असो, त्या पार्टीच्या अशा पद्धतीच्या कृत्य करणाऱ्या व्यक्तीला आम्ही माफ करणार नाही, समाज माफ करणार नाही. म्हणून या लोकांवरती कायदेशीर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करणार आहोत. पुन्हा या